7 ऑक्टोबर रोजी धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला पळवण्याचं काम राज्य सरकार करत आहे। वेदांत असेल, फोस्कॉन असेल असे अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात येत आहेत। राज्य सरकार भाकरी महाराष्ट्राची खात आहे आणि चाकरी गुजरातची करत आहे। राज्य सरकार महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या भावनांची खेळत आहे। याचा निषेध म्हणून धुळे शहरात युवक अध्यक्ष वाल्मिक मराठे पैलवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला शेण लावून निषेध करण्यात आला। यावेळी वाल्मिक मराठे, जगन टाकते, शकीला बक्ष, डोमिनिक मलबारी, सचिन मराठे, निखिल वाघ, भोला सैंदाने, निखिल मोमया, प्रशांत बोरसे, राजेंद्र चौधरी, सोनू गुजर, राकेश पवार, शाहिद खान, उमेर बेग, विशाल मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकार जेव्हापासून सत्तेत आलेला आहे तरी तेव्हापासून महाराष्ट्रात जे उद्योगधंदे येत आहेत, प्रकल्प येत आहेत, ते गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना देखील शिंदे सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भावनांशी खेळण्याचं काम करत आहे। हे प्रकल्प गुजरातला पळवत आहे आणि महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी हे सरकार करत आहे। याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून युवक अध्यक्ष वाल्मिक मराठे पैलवान स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।